स्मार्ट अहमदनगर न्यूज। आमदार राम शिंदे यांनी कार्यकर्त्यात भरली नवी ऊर्जा। प्रचार नियोजन सभेत सुजय विखे पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार। भाजप निवडणूक प्रचार नियोजन सभेत ठरली प्रचाराचा आराखडा। जामखेड 2 एप्रिल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचार नियोजनासंदर्भात आमदार राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली। यावेळी राम शिंदे यांनी कार्यकर्त्यात नवी ऊर्जा दिली आणि सुजय विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला। यामुळे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विजयाचा वाटा अधिक सोयीस्कर झाल्या आहेत। मागील काही दिवसांपासून सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा होत होत्या। मात्र मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीतून सर्व वाद संपुष्टात आले। याची प्रचिती या कार्यकर्ता मेळाव्यात दिसून आली। भाजप कार्यकर्त्यांनी सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्या पुढे आपल्या समस्या आणि अडचणी मांडल्या। त्यांना उत्तर देताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कोणतेही गैरसमज उडणार नाही असे आश्वासन दिले। तर आमदार राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत सुजय विखे आणि राम शिंदे एकत्र त्यांच्यात कोणतेही मतभेद नसून एकदिलाने आणि सर्व ताकदीने डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासाठी काम करायचे आहे असे सांगत जामखेडमधून सर्वाधिक मतेही सुजय विखे यांना मिळतील असे आश्वासन दिले। तसेच प्रचाराचे नियोजन कसे असणार याबाबत मार्गदर्शन केले। पुन्हा एकदा सुजय दादांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहे असे त्यांनी सांगितले। यावेळी प्रवीण सानप विधी आघाडी जिल्हाध्यक्ष, रवी सुरवसे जिल्हा उपाध्यक्ष अहिल्याबाई नगर, सलीम बागवान प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल, शरद कारले सभापती मार्केट कमिटी, विभीषण धनवडे नगरसेवक, डॉक्टर भगवान मुरुमकर सभापती पंचायत समिती जामखेड, सोमनाथ राळेभात नगराध्यक्ष नगर परिषद, संजीवनी पाटील जिल्हा अध्यक्ष, अजय काशी तालुका अध्यक्ष, मनीषा मोहलकर महिला जिल्हा सरचिटणीस, बापूराव ढवळे तालुका उपाध्यक्ष यांच्यासह विविध गावांचे सरपंच, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। उपसंपादक शुभदा भिंगारदिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। सर्वतोपरी मानणारा कार्यकर्ता असल्यामुळे पक्षाचा आदेश आणि निर्णय झाल्याबरोबर त्या निर्णयाचं स्वीकार करून स्वागत केलं आणि निवडणुकीला शुभेच्छा देखील त्यांना दिल्या। आणि एकूणच भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून निश्चित स्वरूपामध्ये आता सगळ्या लोकांचं लक्ष या निवडणुकीला आहे। मला वाटतं भारतीय जनता पार्टीने गेले लगातार लोखंडेंचे 15 वर्ष, 10 वर्ष आणि मधले 2.5 वर्ष जे बघितलं लोकांनी, की त्या 2.5 वर्षांची आता उतराई करण्याची वेळ म्हणजे पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक आहे। आणि त्यामुळं आता सगळ्यांच्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादानं मी विधान परिषदेचा आमदार झालो, सरकारही आलं आणि त्यामुळं थोडा दिलासा मिळाला। जी काही प्रवृत्ती आपण इम्पोर्ट केली होती आणि त्यामुळं आपल्याला सगळ्यांना त्याला प्रत्येकाला अनुभूती आली आहे। आणि म्हणूनसाठी निश्चित स्वरूपामध्ये कर्जत जामखेडमधून अतिशय मोठं मताधिक्य आता डॉक्टर सुजय विखे पाटलांना मिळणार आणि ते 4 तारखेला आपल्याला समाधान नेमकं काय साथ देणार का पार्टीला साथ देणार पूर्ण समाधान केल्याशिवाय मी सोडणार। महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या 3 पक्षाचं राज्यात सरकार आहे। आणि मी ज्या वेळेस गाडीत बसलो त्यावेळेस ते महायुतीत होते, त्यामुळेच ते माझे सारथी झाले। त्यामुळे आता ज्यावेळेस तिकीट भारतीय जनता पार्टीचं जाहीर झालं त्यावेळेस तिकीट मला मिळणार का विखेंना मिळणार का ते काय करणार ह्याचं कोणालाही माहीत नव्हतं। जसं जसं पुढे जाईल चित्र स्पष्ट होईल तसं तसं स्पष्टीकरण आपल्या समोर आहे। आता ते मी शेजारी आहे, मी त्यांना ज्या दिवशी तिकीट मिळलं, पक्षाचा मेळावा झाला त्याच दिवशी शुभेच्छा दिल्या। त्यामुळं तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांचं हेच उत्तर आहे। महायुतीच्या घटक पक्ष देखील आमच्या बरोबर आहे। सगळे मेळावे पार पडले, ते देखील मेळावे पार पडतील आणि
तिन्ही पक्ष आणि इतर मित्र पक्ष सगळे मिळून एकदा निर्णय झाला आहे की अहिल्यानगरचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वच जण एक दिलानं एक मनानं आणि एक दिशेने काम करतील आणि पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करतील. माझ्यावर प्रेम करणारा असो की खासदार सुजय विखेवर प्रेम करणारा असो, हे मतांतर होऊ शकत नाही. जो कोणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, पक्षाने दिलेला आदेश मानून पक्षाने एकदा सांगितलेला आदेश कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी आजपासून कामाला लागायचे आणि त्यांनी मतदान घडून आणायचे. हाच सर्वांसाठी आदेश आहे मोदीजींचा. स्मार्ट अहमदनगर न्यूज.